श्री नवनाथ भक्तसार कथामृत अध्याय 23। मच्छिंद्रनाथास सोन्याच्या विटेचा मोह, त्याची समाराधना, गहिनीनाथास उपदेश। मच्छिंद्र व गोरक्षनाथ सौराष्ट्र गावांहून निघाले ते मार्गक्रमित तैलंगणात गेले। तेथे त्यांनी गोदेचे संगम्य स्नान करून श्रीशिवाचे पूजन केले। पुढे आणवड्यानागनाथ, परळीवैजनाथ आदी करून तीर्थे केल्यावर महारण्यात गर्भागिरी पर्वतावर जे वाल्मिकी ऋषीचे स्थान आहे, तेथे ते आले। ते अरण्य महाभयंकर, वाट देखील धड उमगेना, अशा त्या घोर अरण्यांतून प्रवास करण्याचा प्रसंग आल्यामुळे मच्छिंद्रनाथ भिवून गेला। त्याचे कारण असे होते की स्त्रीराज्यातून निघताना त्यास मैनाकिनी राणीने जी सोन्याची वीट दिली होती ती कोणास न समजू देता त्याने जोळीन ठेविली होती। ती वीट चोर नेतील या धास्तीने त्याच्या जीवांत जीव नव्हता। ही सर्व भीती गोरक्षनाथाच्या लोभाबद्दल परीक्षा पाहण्यासाठीच होती, नाही तर मच्छिंद्रनाथास भीती कशाची असणार। तो मार्गात चालत असता गोरक्षास विचारी की ह्या घोर अरण्यांत चोरांची धास्ती तर नाही ना। हे ऐकून गुरुला चोराचे भय कशासाठी असावे, ही कल्पना गोरक्षनाथाच्या मनात उत्पन्न झाली। गुरुजवळ कान्ह्य तरी वित्त असले पाहिजे व ते चोर लुटून नेतील ही भीती त्यांना आहे, असा त्याने तर्क केला व ते भय निरसन होण्याचा उपाय योजावा, असा मनात विचार करून तो कान्ह्य उत्तर न देता तसाच मुकाट्याने चालत होता। इतक्यात त्यांचे पाण्याचे ठिकाण लागले। तेथे मच्छिंद्रनाथाने गोरक्षास अंमळ थांबावयास सांगितले व आपली जोळी त्याच्याजवळ देऊन तो शौचास गेला। तेव्हा गोरक्षनाथाने गुरुच्या जोळीत पाहिले तोंड सोन्याची वीट दिसली। तेव्हा हेंच भीतीचे मूळ असे जाणून त्याने ती वीट फेकून देऊन तितक्याच वजनाचा एक दगड तींत भरून ठेवला व आपण चालू लागला। मच्छिंद्रनाथही मागून तांतडीने शौचाहून आल्यानंतर चालू लागला। गोरक्ष बराच लांब गेल्यावर गुरु मागून येत होता। त्याची वाट पाहत विसांवा घेत बसला। इतक्यात एक विहीर त्याचे नजरेस पडली। त्याने स्नान केले, मीननाथास स्नान घातले व नित्यकर्म उरकून घेत आहे तो मच्छिंद्रनाथ जवळ आला आणि पूर्ववत, येथून पुढे कान्ह्य भय वगैरे नाही ना, असे विचारू लागला। त्यावर भय होते ते मागे राहिले, आता काळजी न वाहता स्वस्थ असावे, असे गोरक्षनाथाने उत्तर दिले। अशा उडवाउडवीच्या गोष्टी जेव्हा गोरख सांगू लागला तेव्हा मच्छिंद्रनाथ चकित झाला। मग त्याने आपणांस वीट मिळाल्याची हकीकत सांगितली व तिला कोणी चोरटे येऊन लुटून नेतील, ही मोठी मला धास्ती आहे, म्हणून बोलला। ते ऐकून गोरक्ष म्हणाला, अशाश्वत वित्त आता आपल्याजवळ नाहीये म्हणून भय देखील नाहीये। हे ऐकून कान्ह्य तरी दगा झाल्याची कल्पना मच्छिंद्रनाथाच्या मनात उद्भवली व त्यास तळमळ लागली। तेव्हा गोरक्षाने मच्छिंद्रनाथाचा हात धरला आणि उभयतांनी आपापल्या झोळ्या घेऊन पर्वतावर जाण्याची तयारी केली। निघण्यापूर्वी जोळी तपासता जोळींत वीट नाही असे पाहून मच्छिंद्र गोरक्षास पुष्कळ टाकून बोलला व रडून त्याने एकच गोंधळ केला। त्या दुःखाने तो गडबडा लोळू लागला व मोठमोठ्याने रडून पिशाच्यासारखा चौफेर फिरू लागला। त्याने गोरक्षास नाही ते बोलून शेवटी निघून जा, तोंड दाखवू नको, इतके सुद्धा सांगितले। मच्छिंद्रनाथाचे ते काळजास झोंबणारे शब्द ऐकून देखील गोरक्ष उगाच राहिला व त्याचा हात धरून त्यास पर्वतशिखरावर घेऊन गेला। जाताना पर्वतावर गोरक्षाने सिद्धयोग मंत्र जपून लघवी केली। त्यामुळे तो सर्व पर्वत सुवर्णमय होऊन गेला। मग लागेल तितके सुवर्ण नेण्यास त्याने गुरुस विनंती केली। ते अघटित कृत्य पाहून त्याने गोरक्षाची वाहवा करून त्यास शाबासकी दिली आणि त्यास आलिंगन देऊन पोटाशी धरून म्हटले, बाळा गोरक्षा, तुझ्यासारखा परीस सोडून सोन्याला घेऊन काय करू। अशा प्रकारच्या अनेक उपमा देऊन मच्छिंद्रनाथाने त्याची पुष्कळ वाखाणणी केली। गोरक्षाने गुरुच्या बोलण्याचा तो झोक पाहिला, तेव्हा आजपर्यंत सुवर्णाची वीट कोणत्या कारणास्तव जपून ठेविली होती ते मला सांगावे, असा त्याने आग्रह धरला। तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला की माझ्या मनात अशी इच्छा होती की आपल्या देशीय गेल्यावर साधू संतांची पूजा करून एक मोठी समाराधना घालावी। ते ऐकून तुमचा हा हेतू मी पुरवितो, म्हणून गोरक्षाने त्यास सांगितले। मग गोरक्षाने गंधर्वास्त्रमंत्र म्हणून भस्माची एक चिमटी स्वर्गाकडे फेकली। त्याबरोबर चित्रसेन गंधर्व येऊन नाथास वंदन करून काय आज्ञा आहे म्हणून विचारू लागला। तेव्हा गोरक्षाने सांगितले की आणखी कान्ह्य गंधर्वांस बोलाव आणि त्यांना चौफेर पाठवून बैरागी, संन्यासी, जपी, तपी, संत साधू, देव, गंधर्व, दानव किन्नर या सर्वांस येथे आणावे। का की आम्हांस एकटोलेजन जेवणावळ घालावयाची आहे। मग चित्रसेनाने 100 गंधर्व आणून जिकडे तिकडे पाठविले। ते गंधर्व पुष्कळांस आमंत्रण करून त्यांस घेऊन आले। नवनाथ, शुक्राचार्य, दत्तात्रेय, याज्ञवल्क्य, वसिष्ठ, वामदेव, कपिल, व्यास, पराशर, नारद, वाल्मिकी आदी करून मुनिगण तेथे थोडक्याच वेळांत येऊन पोहोचले। नंतर गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास सांगितले की भोजनसमारंभास पुष्कळ मंडळी जमली आहे, तरी तुमची मी मागे मार्गात टाकून दिलेली सोन्याची वीट आणून देतो, ती घेऊन समारंभ साजरा करावा।
यावर मच्छिंद्रनाथाने त्याचे समाधान केले की बाळा, तुझ्यासारखा शिष्य असल्यावर मला यहकश्चित सोन्याची वीट घेऊन काय करावयाची आहे? मग गोरक्ष म्हणाला, सर्व यथासांग होईल, पण हा सर्व आपल्या कृपेचा प्रताप, मजकडे कान्ह्य नाहीय, असे बोलून त्याने चरणांवर मस्तक ठेविले व मी सर्व व्यवस्था लावून बंदोबस्त करीतो, आपण कान्ह्य काळजी न करिता स्वस्थ असाव्या असे सांगितले. नंतर त्याने अष्टसिद्धींस बोलावून त्यांच्याकडे स्वयंपाकाचे काम देऊन उंची अनेक पक्वान्य तयार करण्याची आज्ञा केली व बंदोबस्त नीट राहून कान्ह्य एक न्यून न पडून देण्याची साक्त ताकीद दिली. मग त्याने एकंदर कामाची व्यवस्था लाविली व उत्सवाचा बंदोबस्त उत्तम प्रकारचा ठेवला. त्यावेळेस सर्वांना अत्यानंद झाला. या भोजन समारंभात गहिनीनाथ आले नव्हते, म्हणून गोरक्षनाथाने ही गोष्ट मच्छिंद्रनाथास सुचविली. तेव्हा मधुब्राह्मणाकडे एका गंधर्वास पाठवून पुत्रासह त्यास घेऊन येण्यास सांग, म्हणजे तो त्यास आणील, असे मच्छिंद्रनाथाने गोरक्षास सांगितले. त्यावरून गोरक्षनाथाने चित्रसेन गंधर्वास सर्व वृत्तांत कळविला व त्याच्या अनुमतीने एक पत्र लिहविले. ते त्याने सुरोचन नामक गंधर्वाजवळ दिले. ते त्याने कणगिरीस जाऊन त्या मधुब्राह्मणास दिले व इकडील सविस्तर मजकूर सांगितला. मग तो ब्राह्मण मोठ्या आनंदाने मुलास आणि गहिनीनाथास घेऊन निघाला. तो मजल दरमजल करीत गर्भाद्री पर्वतीय येऊन पोहोचल्यावर त्याने गहिनीनाथास मच्छिंद्रनाथाच्या पायांवर घातले. त्यावेळेस त्याचे वय 7 वर्षाचे होते. मच्छिंद्रनाथ मुलाचे मुके घेऊ लागला. त्यानंतर हा गहिनीनाथ करभजन नारायणाचा अवतार असल्याचे त्याने सर्वांस निवेदन केले. त्यावेळी शंकराने मच्छिंद्रनाथास सांगितले की आम्हास पुढे अवतार घ्यावयाचा आहे, त्यावेळी मी निवृत्ती या नावाने प्रसिद्धीस येईन व हा गहिनीनाथास अनुग्रह करील. यास्तव यास अनुग्रह देऊन सकल विद्यांमध्ये प्रवीण करावे. हे ऐकून मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाकडून गहिनीनाथास लागलाच अनुग्रह देवविला. तसेच संपूर्ण देवांच्या समक्ष त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला. हा समाराधनेचा समारंभ 1 महिनाभर सतत चालला होता. मग गोरक्षाने कुबेरास सांगितले की तू हा सुवर्णाचा पर्वत घेऊन जा आणि ह्याच्या मोबदला आम्हांस अमोल वस्त्रे भूषणे दे, म्हणजे ती सर्व मंडळीस देऊन रवाना करता येईल. हे भाषण ऐकून कुबेराने येथील धन येथेच असू द्या, आज्ञा कराल त्याप्रमाणे वस्त्रालंकार मी घेऊन येतो. मग त्याने वस्त्रांची दिंड्या व तरेतरेचे पुष्कळ अलंकार आणून दिले. ती वस्त्रे भूषणे सर्वांना दिली. याचकांना द्रव्य देऊन त्या सर्वांच्या इच्छा तृप्त केल्या व मोठ्या सन्मानाने सर्वांची रवानगी करून दिली. समारंभ झाल्यावर उपरीक्ष वसुसमागम्य मीननाथास सिंहलद्वीपास त्याच्या तिलोत्तमा मातोश्रीकडे पाठवून दिले. त्याने मीननाथास तिलोत्तमेच्या स्वाधीन केले व मच्छिंद्रनाथाचा सारा वृत्तांत तिला सांगितला. तेव्हा मच्छिंद्रनाथाच्या भेटीची निराशा झाल्यामुळे तिच्या डोळ्यांस पाणी आले. ते पाहून एक वेळ तुला मच्छिंद्रनाथ भेटेल, तू कान्ह्य चिंता करू नको, असे सांगून उपरीक्ष वासू आपल्या स्थानी गेला. मग ती मुलावर प्रीती करून आनंदाने राहिली. इकडे गर्भाद्री पर्वतावर गहिनीनाथास अभ्यास करविण्याकरिता गोरक्ष व मच्छिंद्रनाथ राहिले. उमाकांतही तेथेच होते. त्या सुवर्ण पर्वतावर अदृश्यास्त्राची योजना करून कुबेर आपल्या स्थानी गेला. अदृश्यास्त्राच्या योगाने सुवर्णाचा वर्ण झांकून गेला. परंतु त्या पर्वतावर शंकर राहिले. ते अद्यापि तेथेच आहेत. त्यास मातारदेव असे म्हणतात. त्याच्या पश्चिमेस कानिफनाथ राहिला. त्याने त्या गावाचे नाव मढी असे ठेविले. त्याच्या दक्षिणेस मच्छिंद्रनाथाने वसती स्थान केले. त्याच्या पूर्वेस जालंधरनाथ राहिला. त्याच पर्वताच्या पलीकडे वडवानळ गावीय नागनाथाने वस्ती केली. विटे गावांत रेवणसिद्ध राहिला. गर्भाद्री पर्वतावर वामतीर्थी गोरक्षनाथ राहिला. त्याने तेथेच गहिनीनाथाकडून विद्याभ्यास करविला. 1 वर्षांत तो सर्व विद्येत निपुण झाला. नंतर त्यास मधुब्राह्मणांकडे पाठवून दिले. पुढे त्या ठिकाणी बहुत दिवसपर्यंत राहून शके 1000 या वर्षीय त्यांनी समाधी घेतल्या. कबरीच्या घाटाच्या समाधी बांधण्याचा मुख्य मुद्दा हाच होता की पुढे यवनराजाकडून उपद्रव होऊ नये. एकदा औरंगजेब बादशहाने ह्या समाधी कोणाच्या आहेत म्हणून विचारल्यावरून लोकांनी त्यास सांगितले की तुमच्या पूर्वजांच्या आहेत. मठांत कान्होबा पर्वती, मच्छिंद्र, त्याच्या पूर्वेस जालंधर, त्याच्या पलीकडे गहिनीनाथ असे ऐकून त्याने ती नानव्य पालटून दुसरी ठेविली. ती अशिय जानपीर असे नानू जालंधरास दिले. गैरीपीर हे नानू गहिनीनाथास ठेविले. मच्छिंद्राचे मायाबाबलेन व कानिफाचे कान्होबा अशी नानवे ठेवून तेथे यवन पुजारी ठेविले. कल्याण कलयुगीय बाबा चैतन्य यांची समाधी होती, पण ते नानू बदलून राववागशर असे नानू ठेविले. गोरक्ष आपल्या आश्रमीय सटव्यांस ठेवून तीर्थयात्रेस गेला.